We welcome all of you for this Sunday service. आजच्या रविवारच्या सभेसाठी आपणा सर्वांचं मी स्वागत It करीतो. is so good to worship the living God. खरोखर जिवंत परमेश्वराची भक्ती करणं हे किती चांगलं Shall we आहे. close our eyes and let's look unto the Lord. यावेळेस आपण आपले डोळे झाकूया आणि परमेश्वराकडे आपले लक्ष लावूया. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this morning. हे परमेश्वर पित्या, आम्ही आज सकाळी तुझ्या चरणाजवळ येतो. We thank you, Lord, that your name is worthy to be praised. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो कारण का तुझं नाव स्तवनीय आहे. From the rising of the sun to the setting down, सूर्याच्या उगवतीपासून ते मावळतीपर्यंत we want to praise and worship your holy name. आम्हाला फक्त तुझ्या नावाची भक्ती आणि उपासना Holy करायची Spirit, आहे. come and lead us to worship you in spirit and truth. पवित्र आत्मा, या ठिकाणी आम्ही तुझं आमंत्रित करतो की आम्हाला तुझ्या मध्ये तू सहाय्य कर की आम्ही तुझी भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करावी. Fill us with your oil of gladness. आणि तुझ्या हर्षरूपी तेलाचा अभ्यंग तो आम्हाला कर. Help us to concentrate on you this morning. यावेळेस तुझ्यावर आमचं सर्व लक्ष राहू दे. We submit this entire service into your mighty hand. ही संपूर्ण सभा आम्ही तुझ्या पवित्र हातेमध्ये सोपून In देतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुलनीय नावामध्ये मागतो म्हणून तू आहे. And everybody said Amen. आणि आपण सर्वजण म्हणूया आमेन. At this time we will have scripture reading. यावेळेस शास्त्रवचन वाचण्यात येईल. Mrs. Miriam Dar will read Psalms 34 in Marathi. And Yeah. after that, Sister Yogita Dar will read Psalms 34 in English. यावेळेस आपले वरिष्ठ पालकीनबाई येऊन स्तोत्रसहिता 34 आपल्यासाठी मराठीतून वाचतील आणि त्यानंतर सिस्टर योगितादार ते स्तोत्र इंग्रजीमधून वाचतील. आपण स्तोत्रसहिता याचा 34वा अध्याय वाचूया. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल, दिन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नामाची माहिती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा देवदूत त्याचे भय धरणाऱ्या सोबती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्याचवर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मुलांनो, या माझे ऐका, मी तुम्हास परमेश्वराचे भय धरावयास शिकवीन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीवा दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांती प्राप्त्यर्थ प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र धार्मिकाकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्याची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. धार्मिक धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटापासून मुक्त करीतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सान्निध्य असतो, अनुतप्त मनाच्या लोकास तो उद्धरितो. धार्मिकाला बहुत कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. त्याचे हाड ना हाड तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार, धार्मिकाचे द्वेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकाचा जीव उद्धारितो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोष पात्र होत नाही. आमेन. परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वाकरता आशीर्वादित करो. आमेन. Let's read Psalms 34. I will bless the Lord at all times. His praise shall continually be in my mouth. My soul shall make her boast in the Lord. The humble shall hear thereof and be glad. Oh, magnify the Lord with me,
and let us exalt his name together. I sought the Lord, and he heard me, and delivered me from all my fears. They looked unto him, and were lightened, and their faces were not ashamed. This poor man cried, and the Lord heard him, and saved him out of all his troubles. The angel of the Lord encampeth round about them that fear him, and delivereth them. O taste and see that the Lord is good. Blessed is the man that trusteth in him. O fear the Lord, ye his saints, for there is no want to them that fear him. The young lions do lack and suffer hunger, but they that seek the Lord shall not want any good thing. Come, ye children, hearken unto me. I will teach you the fear of the Lord. What man is he that desireth life, and loveth many days, that he may see good? Keep thy tongue from evil, and thy lips from speaking guile. Depart from evil, and do good. Seek peace, and pursue it. The eyes of the Lord are upon the righteous, and his ears are open unto their cry. The face of the Lord is against them that do evil, to cut off the remembrance of them from the earth. The righteous cry, and the Lord heareth, and delivereth them out of all their troubles. The Lord is nigh unto them that are of broken heart, and save such as be of a contrite spirit. Many are the afflictions of the righteous, but the Lord delivereth him out of all them. He keepeth all his bones, not one of them is broken. Evil shall slay the wicked, and they that hate the righteous shall be desolate. The Lord redeemeth the soul of his servants, and none of them that trust in him shall be desolate. May God bless the reading of his word. The best thing that we could ever do is to worship and praise his holy name. आणि जी उत्तम गोष्ट आपण करू शकतो म्हणजे त्याच्या नावाची उपकारस्तुती करणे आणि त्याच्या नावाला उंचावणे. The word of God says in 1 Thessalonians chapter 5 verse 18. पहिले थेसल 5:13 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, In everything give thanks unto the Lord. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचे उपकार स्मरण करा. For this is the will of God through Christ Jesus. कारण का येशू ख्रिस्तामध्ये ही तुमच्यासाठी परमेश्वराची हीच इच्छा आहे. So let us sing a wonderful hymn, Sweet Hour of Prayer, Sweet Hour of Prayer. आणि म्हणून हे सुंदरसं गीत आपण गाऊया, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, मला सदैव आवडेल. मी टाकी चिंता सगळी वजाई बापा जवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. तै मोह पाशही तळे अमूल्य ती भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, ही गोड कैशी वर्णवेळ. करी मला ती प्रेरणा, देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकुनी. कृपा अनंत तै मिळेल, ही धन्य हो भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, जीवा आधार ही लाभेल. देहातुनी सुटू दिया, जाई वरी चढूनिया. पवित्र होती भावना, समाप्त सर्व प्रार्थना. जयकार हो
Hallelujah. 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 This is the day that the Lord has made. हा दिवस परमेश्वराने बनवलेला आहे And we are going to rejoice in the Lord. Amen. आणि म्हणून आपण जय उत्सव करणार आहोत आणि तो साजरा करणार आहोत. Every day is the blessing of God. प्रत्येक दिवस हा परमेश्वराची कृपा आहे. So let us rejoice and glorify the name of the Lord. आणि म्हणून यावेळेस आपण हर्ष करूया आणि परमेश्वराच्या नावाला Let us उंचावूया. forget about all our worries आपण यावेळेस आपली सर्व चिंता बाजूला टाकूया and let us allow the Holy Spirit to worship Him with gladness and joy. आणि पवित्र आत्म्याला वाव देऊया की परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तो आपल्याला मार्गदर्शन करेल कारण का त्याच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. For this is the day कारण का हाच दिवस that आहे the Lord has made. की परमेश्वराने तो आमच्यासाठी बनवलेला आहे I am going to rejoice and be glad in it. आणि मी त्याच्यामध्ये आनंद करणार आहे. This is the day, this is the day that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice, we will rejoice and be glad in it, and be glad in it. This is the day that the Lord has made. We will rejoice and be glad in it. This is the day, this is the day that the Lord has made. This is the day, this is the day, this is the day that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice, we will rejoice and be glad in it, and be glad in it. This is the day that the Lord has made. We will rejoice and be glad in it. This is the day, this is the day that the Lord has made. तो हा दिवस यहोवाने केला. आपण सारे आनंद करूया. तो हा दिवस यहोवाने केला. आपण सारे आनंद करूया. तो हा दिवस यहोवाने केला. Celebrate the victory of the Lord. Celebrate the victory of the Lord. He has done mighty things. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. Celebrate the victory of the Lord. Celebrate the victory of the Lord. Celebrate the victory of the Lord. He has done mighty things. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. Celebrate the victory of the Lord. Sadara. Krista jaya kara sadara. Krista jaya kara sadara. केले त्याने अद्भुत आचला. केले त्याने अद्भुत आचला. केले त्याने अद्भुत आचला. ख्रिस्त जय करा साजरा. ख्रिस्त जय करा साजरा. ख्रिस्त जय करा साजरा. केले त्याने अद्भुत आचला. केले त्याने अद्भुत आचला. केले त्याने ख्रिस्त जय करा. Let's sing in Hindi. मनाए हम यीशु की जय उत्सव मनाए हम यीशु की जय उत्सव मनाए. उसने पराक्रम के काम किए. उसने
के काम किए, उसने पराक्रम के काम किए, यीशु की जय उत्सव मनाए, मनाए हम, यीशु की जय उत्सव मनाए, मनाए हम, यीशु की जय उत्सव मनाए। उसने पराक्रम के काम किए, उसने पराक्रम के काम किए, उसने पराक्रम के काम किए, यीशु की जय उत्सव मनाए। What a mighty God we serve, what a mighty God we serve. The angels bow before him, heaven and earth adore him. What a mighty God we serve, what a mighty God, what a mighty God we serve, what a mighty God we serve. The angels bow before him, heaven and earth adore him. What a mighty God we serve. The angels bow before him, heaven and earth adore him. What a mighty God we serve. Hallelujah. 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 Do you believe that our God is a mighty God? तुम्ही विश्वास ठेवता की आपला परमेश्वर हा सामर्थ्यशाली He is an परमेश्वर आहे, almighty God. Amen. तो सर्व समर्थ आमचा देव आहे. आमेन. And he deserves all our praise and worship. आणि आपली सर्व उपकार स्तुती घेण्यास तो योग्य आहे. So as we sing this song, आणि आपण हे गीत गात असताना we are going to worship the Lord by the best of our claps. आपण त्याची भक्ती करणार आहोत आपल्या उत्तम टाळ्या वाजवणाऱ्या द्वाराने. We are going to worship the Lord with the best of our voices. आपल्या उंच स्वराने आणि उत्तम गायनाने. We are going to worship the Lord with our dance. आणि आपल्या नृत्याने आपण त्याची उपकार स्तुती आणि Because भक्ती we serve करणार a mighty आहोत. God. Amen. कारण का आपण सर्व समर्थ देवाची उपासना Hallelujah. करत आहोत. हालेलुया. What a mighty God we serve, and let us clap our hands and let's glorify the name of the Lord. चला आपण हे गीत गात असताना आपण टाळ्या वाजवून त्याची भक्ती करूया. What a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God. What a mighty God. What a mighty God we serve. 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 We will clap our hands. We will clap and praise the Lord. We will clap and praise the Lord. We will clap and praise the Lord. What a mighty God we, what a mighty God, what a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God we will sing and praise. We will sing and praise the Lord. We will sing and praise the Lord. We will sing and praise the Lord. What a mighty God we serve. What a mighty God. What a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God. We will dance and praise the Lord. 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 What a mighty God we serve. What a mighty God. What a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God we will praise and praise the Lord. We will dance and praise the Lord. Let's all lift up our hands and let's praise Him. Praise the Lord. We will praise and praise the Lord. What a mighty God we serve. What a mighty God. What a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God we serve.
Let us worship and praise His holy name. यावेळेस आपण त्याची उपकार स्तुती करूया, Because त्याच्या नावाला He is our उंचावूया. Almighty God. कारण का तो सर्व समर्थ There देव is आहे none like Him. आणि त्याच्यासारखा कोणीच नाही. You deserve the glory and honor, O Lord. परमेश्वरा तुला सर्व आदर आणि महिमा असू दे. We give you all the glory, honor, and praise, Lord and आणि Father. आम्ही सर्व महिमा आदर People महिमा of तुला God, let देतो. us lift up our voices and let's worship that King of Kings and the Lord of Lords. आम्ही आमचा आवाज उंच करून त्या प्रभूंची आणि He राजांच्या is a राजाची great भक्ती and mighty करतो. God. कारण का तो आमचा समर्थ देव आहे. He is mightier than the sickness that you have in your body. आणि आमच्या आजारापेक्षाही तो सर्व समर्थ He देव is आहे. mightier than your financial problems. आमच्या आर्थिक बिकट स्थिती पासूनही तो सर्व आमचा समर्थ He देव is आहे. mightier than anything that is there around you that is troubling you this morning. आणि आज सकाळी तुमच्या अवतीभोवती कोणची परिस्थिती जर तुम्हाला त्रास देत असेल त्यापेक्षाही आपला देव हा सर्व समर्थ आहे. And that mighty God deserves all glory, honor, and praise. आणि तो सर्व समर्थ देव आपल्याला सर्व त्याच आदर आणि सन्मान Let us give योग्य Him the आहे. glory and honor and praise this morning. म्हणून आपण त्याला सर्व आदर महिमा Let देऊया. us offer our lives as living sacrifice unto Him. आपलं जीवन हे आपण अर्पण त्याच्या समोर आणूया. Let us adore Him this morning. आणि यावेळेस आपण त्याला उंचावूया. As we sing this song, let us make this prayer and say that, Lord, I adore you. I give myself to you, Lord and आणि हे Father. गीत आपण गात असताना आपण हे कबुली करूया, परमेश्वरा माझं जीवन मी तुझ्या हाती देतो आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. Jesus, I adore you. Lay my life before you. How I love. Shall we lift up our hands, sing? यावेळेस आपण आपले हात उंच करून हे गीत गाऊया. Jesus, I adore you. Lay my life before you. How I love you. Spirit, I adore you. Lay my life before you. How I love you. येशू तुझी उपासना हो, जीवन तुझला सोपितो, प्रेम तुझवर करीतो, आत्म्या तुझी उपासना हो, जीवन तुझला सोपितो, प्रेम तुझवर करीतो, येशू तेरी आराधना हो, जीवन तुझको सौंपता हूँ, प्रेम तुझसे करता हूँ, आत्मा तेरी आराधना हो, जीवन तुझको सौंपता हूँ, प्रेम तुझसे करता. As we sing this song once again, as we sing this song once again, यावेळेस आपण हे गीत पुन्हा गात असताना let us say that, Lord, I offer my life to you, Lord. यावेळेस आपण म्हणूया, परमेश्वरा मी माझं जीवन तुला समर्पित A करीतो. living sacrifice, holy and pleasing unto you. एक ग्रहणीय जिवंत अज्ञ असं आमचं जीवन आम्ही तुला अर्पित करीतो. Allow Him to take full control over your life this morning. यावेळेस प्रभूला आणि आत्म्याला तुमच्या जीवनाचं नियंत्रण घेण्यासाठी वाव द्या. Allow Him to have His sovereign rule in your life this morning. त्याचं राज्य आपल्या जीवनावर असण्यासाठी त्याला वाव द्या.
यीशु तेरी आराधना हो, जीवन तुझको सौंपता हूँ, प्रेम तुझसे करता हूँ. Let's confess our love to him. यीशु तेरी आराधना हो, जीवन तुझको सौंपता हूँ, प्रेम तुझसे करता हूँ, प्रेम तुझवरी करीतो. How I love you. Heavenly Father, we thank you for your great love. हे आमच्या स्वर्गीय पिता, तुझ्या प्रेमाबद्दल आम्ही तुझे आभार It is मानतो. because you love us that we can love you, Lord. परमेश्वरा, तू आमच्यावर प्रीती करतो म्हणून आम्ही प्रीती करू शकतो. Thank you, Lord, that you have given us the right to be called as your children, Lord. परमेश्वरा, तू तुझी पुत्र व कन्या म्हणण्याचा तू आम्हाला अधिकार दिलेला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार We मानतो. thank you, Lord, that we can come into your presence at any time and we can call upon you, Lord. आणि तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही कधीही येऊ शकतो आणि तुझ्या नावाची आरोळी मारू शकतो म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. We thank you, Lord, that you have said that call upon me and I will answer thee. आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा, कारण का तुझं वचन सांगतं की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर As we देईन. continue to worship and praise his holy name, आणि यावेळेस तुझी उपासना करत असताना, भक्ती करत असताना let us परमेश्वरा, continue to pray for the bereaved Dowry family. यावेळेस आपण दुःखित डावरे कुटुंबासाठी प्रार्थना करूया. As servant of God, Pastor Jayant Dowry went to be with the Lord last week. कारण का गेल्या आठवडी या प्रभूचे सेवक पास्टर जयंत डावरे हे परमेश्वराकडे गेले आहेत. Let us pray for God's comfort upon this family. परमेश्वराचं सांत्वन या कुटुंबासाठी आपण मागूया. Let us pray for those who are sick in our church that God may touch them and heal them. आपल्या मंडळीतले जे सर्व आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. Let us pray for the people of our state that God may protect them from this coronavirus. आपल्या राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी आपण प्रार्थना करूया की या कोरोना विषाणूपासून परमेश्वराने त्यांचं संरक्षण करावं. Let us pray for the doctors, the nurses, the lab technicians, the medical staff and the police department that are serving our nation in the most vulnerable situations. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया, कारण का अशा बिकट परिस्थितीमध्ये ते सेवा करीत आहेत. That God may protect them. की परमेश्वराने त्या सर्वांचं संरक्षण करावं. Let us pray for those who are affected by the coronavirus that God may touch them and heal them. सर्व कोरोना बाधित रुग्णांसाठी आपण यावेळेस प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना आरोग्य द्यावं. Let us pray for all the government officials that in this pandemic situation God will give them the wisdom to take the right steps for the welfare of the people. सर्व गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांचे आपण यावेळेस प्रार्थनेत आठवण ठेवूया की देशाची सेवा करत असताना, राज्याची सेवा करत असताना योग्य उपाययोजना करण्यासाठी परमेश्वराने त्यांना शहाणपण आणि बुद्धी भरावं. The word of God says in 2 Chronicles chapter 7 verse 15. दुसरी इतिहास याचा दुसऱ्या अध्यायात 15 वचनात परमेश्वराचं वचन सांगतं. The word of God says परमेश्वराचं वचन असं that to सांगतं every prayer that is made in this place, की जी प्रत्येक प्रार्थना या ठिकाणावरून केली गेलेली आहे, God has promised that his eyes and his ears shall be open. परमेश्वराने हे अभिवचन दिलेलं आहे की माझे नेत्र आणि माझे कान त्याकडे उघडे आहेत. People of God, as you are standing in your respective house, God's promise is that he is going to hear our prayers. देवाचे लोक हो, तुम्ही तुमच्या घरामध्ये असताना परमेश्वराचं जे अभिवचन त्यांनी दिलेलं आहे की मी तुमच्या बरोबर आहे आणि तुमची प्रार्थना ऐकत आहे. Let us join our faith together and let's pray for this need. म्हणून आपण सर्वजण आपला विश्वास एकवट करून प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace through your Son Jesus Christ. हे आमच्या गौरवी परमेश्वर पित्या येशू ख्रिस्तामुळे आम्ही तुझ्या समक्ष येत आहोत म्हणून आम्ही तुझे आभार Lord, we मानतो. thank you, Lord, that you send your Holy Spirit to comfort us in our time of grief and sorrow. आम्ही पवित्र आत्म्याचे आभार मानतो की आमच्या दुःखामध्ये तो सांत्वन आमचं करतो म्हणून आम्ही त्याचे आभार Lord, we मानतो. pray for the Dowry family this morning. या वेळेस परमेश्वर आम्ही डावरे कुटुंबियांसाठी प्रार्थना करीत आहोत. Lord, as this family is in grief and sorrow because of the passing away of Pastor Jayant Dowry, पास्टर जयंत डावरे यांच्या
मुळे देवा हे कुटुंब दुःखांमधून आणि त्रासामधून जात असताना Lord, I pray that let them experience your healing, let them experience your peace, let them experience your comfort right now, O Lord. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा तुझी समक्षता तुझं सानिध्य तुझं सांत्वन त्यांना अनुभव येऊ देत. Touch their hearts, Lord only Father. त्यांच्या हृदयाला तू आज स्पर्श कर Wipe प्रभू. away their tears, Lord only Father. त्यांच्या अश्रू सर्व तू पुसून टाक प्रभू. Let them be firm in their faith in you, Lord only Father. आणि तुझ्या विश्वासामध्ये अधिक त्यांनी बळकट राहावं So असं that होऊ by the दे. power of the Holy Spirit they will rise above this sorrow to testify about your goodness. आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने या दुःखामधून त्यांनी वर उभं राहावं असं होऊ दे. Lord, we pray for all those who are sick in our church, Lord. आमच्या चर्चमधल्या आमच्या मंडळीमधले सर्व जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना Those who are in the करतो. hospital, those who are at home, Lord. जे हॉस्पिटलमध्ये आहे किंवा घरी आहेत We claim your healing right now in their bodies, Lord only Father. यावेळेस परमेश्वरा तुझ्या आरोग्याचा स्पर्श आम्ही जाहीर करतो. Every sickness that is there in their body, we rebuke it in Jesus' name, Lord only जो Father. अशक्तपणा आहे जो आजार आहे येशूच्या नावात आम्ही धमकावून टाकतो. Those who are in the hospital, let them be discharged from the hospital, Lord. जे हॉस्पिटलमध्ये आहेत परमेश्वरा तुझ्या कृपेने त्यांना डिस्चार्ज मिळवू देत. And help us to hear the glorious testimony of the mighty healing work that you have done in their life. आणि जे महान कार्य तू त्यांच्या जीवनामध्ये केलं आहे त्याच्याबद्दलची महान साक्ष त्यांनी द्यावी असं तू घडू दे. Lord, we pray for the Prime Minister, the President, the Chief Minister, Deputy Chief Minister of every state, Lord. त्या परमेश्वरा आमचे पंतप्रधान आणि राज्यातले सर्व मुख्यमंत्र्यांसाठी आम्ही यावेळेस प्रार्थना करीतो. In this time of pandemic, Lord, give them wisdom so that they can take the right steps, Lord, for the welfare of the people. या महामारीमध्ये परमेश्वरा योग्य उपाययोजना करण्यासाठी लागणारं बुद्धी शहाणपण तू त्यांना दे. You protect them, Lord only Father. तू त्यांचं संरक्षण कर. Lord, we pray for those who are affected by the coronavirus, Lord. यावेळेस सर्व कोरोना बाधित रुग्णांसाठी आम्ही प्रार्थना करीतो. Touch them and heal them, Lord only Father. तू त्यांना स्पर्श कर आणि आरोग्य दे Let your healing परमेश्वरा. virtue flow through their body right now, Lord only Father. त्यांच्या जीवनामध्ये शरीरामध्ये परमेश्वरा तुझं आरोग्य वाहू दे. Lord, we pray for our state, the other states of our nation and the nations around us, Lord. आमच्या राज्यासाठी इतर राज्यांसाठी आणि संपूर्ण राष्ट्रासाठी आणि इतर राष्ट्रांसाठी आम्ही प्रार्थना करीतो. Lord, we pray that this coronavirus be totally eradicated from our nations, Lord only Father. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा की हा कोरोना व्हायरस संपुष्टात येऊ दे त्याचा नाश होऊ दे We प्रभू. pray for your healing upon our land, Lord only Father. परमेश्वरा तुझा आरोग्य आमच्या देशासाठी आम्ही मागत Lord, आहोत. we pray for all the nurses, doctors, medical staff, lab technicians in the police department, Lord only Father. आम्ही सर्व डॉक्टर्स नर्सेस वैद्यकीय कर्मचारी पोलीस कर्मचारी या सर्वांना द्या आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करीतो. Lord, as they are serving you in the most vulnerable situations, Lord. अशा बिकट परिस्थिती मध्ये देवा ते काम करत असताना You protect them, Lord only Father. तू त्यांचं संरक्षण कर. Protect their families, Lord only त्यांच्या Father. कुटुंबाचं संरक्षण And कर. Lord, let them experience your hand of grace upon them, Lord only Father. आणि तुझ्या कृपेच्या हाताची जाणीव त्यांना होऊ दे. We thank you, Lord, that you have heard our prayer. आम्ही तू आमची प्रार्थना ऐकली म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या तुलने नावामध्ये मागतो म्हणून तू आई. And everybody said Amen. आणि आपण सर्वजण म्हणूया Amen. You may be seated. आपण सर्वजण बसूया. Every Tuesday at 4 o'clock we are having online women's service. प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता ऑनलाईन महिलांची सभा असते. So we would like you to contact Parkinbai so that she can help you to attend this online women's service every Tuesday at 4 o'clock. आणि जर याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही वरिष्ठ पाळकीनबाईंना संपर्क करा आणि ते तुम्हाला सहाय्य करतील. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. यावेळेस आपण देण्याद्वारे परमेश्वराचा गौरव करूया. आपलं दानार्पण मिशनरी दानार्पण आणि देवाचा दशांश देऊन आपण परमेश्वराचा गौरव करूया. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान। भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान।
साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा। उड़ते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरा शिफा। बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरा शिफा। बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के Now we will have a special song from Sister Esther Dar. यावेळी सिस्टर एस्तर दान येऊन एक विशेष गीत गातील.
Once again, I am happy to be in the presence of the Lord in front of you. तुम्हा समोर पुन्हा एकदा देवाच्या सानिध्यामध्ये असण्यासाठी आनंदित आहे मी. As we know that situation around us is getting more critical than ever before. आणि आपल्याला ठाऊक आहे की आपल्या भोवतालची परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. And in this situation, we need to know ourselves as the Bible expects us to be. आणि ह्या परिस्थितीमध्ये पवित्र शास्त्र आमच्याबद्दल काय म्हणत आहे हे आम्हाला समजणं फार महत्त्वाचं आहे. Church is the light of the world in this darkness. या अंधकारमय जगामध्ये मंडळी हे जगासाठी प्रकाश आहे. We have been concerned about so many Christians are dying and even pastors are dying. पुष्कळ ख्रिस्ती लोक आणि पाळक हे झोपी गेले आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला काळजी वाटते. And everywhere there is a sadness. सर्वत्र दुःख आहे. And we are concerned about ourselves in the light of what is happening around us. ज्या गोष्टी घडत आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतःची काळजी बाळगतो. I have been asked questions by many people on the phone. फोनवर मला पुष्कळांनी प्रश्न विचारले आहेत. Pastor, what is our future? पाळक साहेब, आमचं भवितव्य काय असणार आहे? When many Christians are dying and many pastors are dying all over India, पुष्कळ ख्रिस्ती लोक, पुष्कळ पाळक पूर्ण भारत देशामध्ये झोपी गेले आहेत. what is our hope or future? ह्यामध्ये आमची आशा किंवा आमचं भवितव्य काय आहे? And I told them that our future is in our hand, in our mouth. आणि मी त्यांना सांगितले की आपलं भवितव्य आपल्या हातामध्ये, आपल्या मुखामध्ये आहे. As God promised Joshua that he commanded Joshua, fear not, be strong and don't be afraid. आणि ज्याप्रमाणे देवाने यहोशूला आज्ञा दिलं की खंबीर हो, हिम्मत धर. Wherever you shall go, I will go with you. ज्या ठिकाणी तू जाशील मी तुझ्या बरोबर असेल. We are walking with the Lord God Almighty. आम्ही सर्वसमर्थ देवाबरोबर चालत आहोत. God is willing to walk with us. देवाची इच्छा आहे की आमच्या संगतीत चालावं. God has promised that he will walk with us. देवाने आम्हाला अभिवचन दिले की तो आमच्या संगतीत चालणार आहे. Question is whether we are willing to walk with God. प्रश्न हा आहे की आम्ही देवाबरोबर चालण्यासाठी तयार आहोत का? In this light we were looking to Psalms 23. या दृष्टिकोनातून आपण स्तोत्र 23 या अध्यायाकडे आपण पाहत होतो. And the word of God says that this is the declaration of David. आणि हे दाविदाचं घोषित केलेलं वाक्य आहे. And this declaration is included in two identities. आणि मग याच्यामध्ये दोन ओळख आहेत, व्यक्तिमत्व आहेत. One is sheep एक तर मेंढरू and the other one is human being. आणि मग मानव. And here, as we know that in Psalms 95, it is said that we are his people, the sheep of his hand. आणि स्तोत्र 95 मध्ये म्हटलं की आम्ही त्याचे लोक आहोत, आम्ही त्याच्या कुरणातील कळप आहोत. So sheep always stays with the shepherd. आणि मेंढर सदैव मेंढपाळासंगती राहतात. Sheep walk with shepherd. आणि मेंढर मेंढपाळासंगती चालतात. And that's why David very confidently declares, the Lord is my shepherd, I shall not want. आणि मोठ्या आत्मविश्वासाने दावीद हे घोषित करतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. Church, this is the declaration everyone must declare. मंडळी, प्रत्येकाने ही वाक्य घोषित केले पाहिजे. I declare it every day. मी दररोज हे घोषित करतो. The Lord is my shepherd, I shall not want. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. When I say the Lord is my shepherd, ज्यावेळेस मी म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I treat myself as a sheep. मी स्वतःला मेंढरू म्हणून पाहतो. In other words, I totally depend upon God. दुसऱ्या शब्दात मी पूर्णपणे देवावर अवलंबून राहतो. I totally depend upon his leading. मी त्याच्या मार्गदर्शनावर पूर्णपणे अवलंबून राहतो. I totally depend upon his provision. मी त्याच्या पुरवठ्यावर पूर्णपणे अवलंबून राहतो. Today I was speaking with a young person आज मी एका तरुण व्यक्तीसंगती बोलत होतो and he was sharing about his experience with me. आणि त्याचा अनुभव तो तरुण माझ्यासंगती सांगत होता. And with the same concern, आणि हीच काळजी and I told him,
आणि मी त्याला सांगितलं our declaration is very important. आपलं घोषणा ही फार महत्वाची आहे. We must declare the Lord is our shepherd. आम्हाला हे घोषित केलं पाहिजे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे And I shall not want. आणि मला काही उणे पडणार नाही. In other words, when we declare this, ज्यावेळेस आम्ही हे घोषित करतो we declare that I am not independent, but I am dependent upon God. आणि मी हे सांगतो की ज्यावेळेस मी म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ मला काही उणे पडणार नाही तर मी स्वतःवर अवलंबून राहत नाही पण तो पूर्णपणे देवावर अवलंबून राहतो. I don't depend upon my salaries. मी माझ्या पगारावर अवलंबून राहत I नाही. don't depend upon my job. मी माझ्या नोकरीवर अवलंबून राहत I नाही. don't depend upon my qualities and मी abilities. माझ्या गुणवत्तेवर अवलंबून राहत नाही. Those are there in my life, जरी त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहे but I totally depend upon the Lord who is my shepherd. परंतु मी पूर्णपणे माझा परमेश्वर जो माझा मेंढपाळ आहे त्यावर अवलंबून राहतो. When we declare this about the Lord, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराबद्दल ही घोषणा करतो we will get strength, we will get courage, we will get more boldness in our life. आम्हाला शक्ती सामर्थ्य आणि धैर्य मिळेल Problems will not taken away from us. आणि समस्या आपल्या जीवनातून निघून जाणार नाही. Sickness will not taken away from us. आजार आमच्या जीवनातून निघून जाणार नाही. But God whom we follow will be with us even in those पण situations. ज्या देवाच्या मागे आम्ही चालतो त्या परिस्थितीमध्ये देखील तो देव आमच्या संगती असणार आहे. So world needs to see the church arise in the strong faith in the Lord. आणि मग जगाला हे पाहायचंय की मंडळी बळकट अशा विश्वासामध्ये उभं राहील. World need to hear people, those who will speak boldly about God in their life. जगाने या लोकांबद्दल ख्रिस्ती लोकांबद्दल ऐकलं पाहिजे की ते धैर्याने देवाबद्दल घोषणा करतात. That's why in Matthew chapter 5 verse 16 the word of God says, आणि म्हणून मत्तय 5:16 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं आहे let your light so shine before men. तुमचा प्रकाश त्यांच्या पुढे असा चमकू द्या. Let your light so shine before men, तुमचा प्रकाश त्यांच्या पुढे असा चमकू द्या that they may see your good works and glorify the Father which is in heaven. की त्यांनी तुमचे सत्कृत्य पाहून स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. Church is called to do good works only. मंडळीला सत्कृत्य करण्यासाठीच पाचारण करण्यात आलं आहे. Church is called to speak good words to the people. मंडळीला लोकांसंती चांगले शब्द बोलण्यासाठीच पाचारण करण्यात आले. Church is called to have a good family. आणि मंडळीला चांगलं कुटुंब घडवण्यासाठीच पाचारण करण्यात आलं. World is looking for such thing. आणि जग अशा गोष्टीची अपेक्षा मंडळीकडून करत आहे. And if the church fails, आणि जर मंडळी अपयशी ठरली there is no hope to the world. मग जगाला आशाच नाही. Because God doesn't have another plan. कारण देवाकडे दुसरी योजना नाही. So you and I, those who call ourselves Christian, मग तुम्ही आणि मी जे आम्ही स्वतःला ख्रिस्ती बनवतो need to be biblical Christians. आम्हाला शास्त्र आधारित ख्रिस्ती असणं फार Christians महत्त्वाचं आहे. based on the word of God. देवाच्या वचनावर अवलंबून असलेले ख्रिस्ती. Not Christians, those are dependent upon the tradition. ते पारंपरिक ख्रिस्ती आहेत एवढं नव्हे. No one will go to heaven, those who follow the traditions of the church. जे मंडळीच्या रूढी परंपरा पाळतील ते सर्वजण स्वर्गात जाणार नाही. No one will go. कोणच जाणार नाही. No preacher will go to heaven if they follow the traditions of the world. कुठलाही पाळक जो रूढी परंपरा पाळतो तो स्वर्गात जाणार नाही. I feel very sorry when I see great preachers and the word of God and great pastors follow the traditions of the world. ज्यावेळेस मी पाहतो की मोठमोठे देवाचे वचनाचे शिक्षक आणि पाळक जगाच्या परंपरा पाळतात त्यावेळेस मला फार वाईट वाटतं. Because they want to please everyone. कारण त्यांना सर्वांना खुश करायचं आहे. But God is not interested that church should please everyone. देवाची इच्छा नाही की लोकांनी मंडळीने सर्वांना खुश करावं. But God's desire is that let the church arise and be light in the darkness so everyone will be pleased. पण देवाची इच्छा आहे की मंडळी उठावं, अंधकारमय जगामध्ये प्रकाशमान व्हावं आणि सत्कृत्याद्वारे देवाचं गौरव व्हावं. Therefore we need to declare the Lord is my shepherd, I shall not want. आणि म्हणून आम्हाला हे घोषणा केली पाहिजे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. I shall not want the provision. मला देवाच्या पुरवठ्याचं उणीव पडणार नाही. I shall not want the peace of God. मला देवाच्या शांतीची उणीव पडणार नाही. Judges chapter 6 verse 24. आणि शास्त्रे 6:24 मध्ये म्हटलं We आहे know the story of Gideon
आम्हाला गिदोनाची गोष्ट ठाऊक आहे. We know that children of Israel have been harassed by Moabites, आणि मग मोवाबी लोकांनी इस्रायल लोकांना त्रास दिला आहे. and they were taking their crops and burning their fields. आणि इस्रायल लोकांची शेती ते घेत होते, पीक घेत होते आणि शेती त्यांची जाळत होते. So they were having problems all over in Israel. आणि इस्रायलमध्ये सर्वत्र समस्या होत्या. And God spoke to Gideon. आणि देवबाप गिदोनाशी बोलला. And when we know the story that Gideon had a conversation with God. आणि मग गिदोनाचं देवासंधी संभाषण झालं, आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. And the question of Gideon to God was very strong. आणि मग फार भारदस्त प्रश्न गिदोनाने परमेश्वराला विचारला आहे. Gideon said, if God, you have been with us, जर तू देव आमच्या संती आहेस, then why these problems are to us? मग ह्या समस्या आमच्या जीवनामध्ये काय आहेत? A great principle that Gideon said, even in these questions. आणि मग ह्या प्रश्नांमध्ये देखील एक महान जे तत्व आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. Gideon says, if God be with us, ते म्हटलं, गिदोन म्हटलं, जर देव आमच्या संती आहे, we would not have these problems. मग ह्या समस्या नसल्या असत्या. A very profound statement. हे फार भारदस्त विधान आहे. And then God speaks with Gideon and prepares Gideon. आणि मग देव बाप गिदोनासंती बोलत आहे, त्याची तयारी करताय. And Gideon asked the sign from God. आणि मग गिदोनाने देवाकडून चिन्ह मागितलं आहे. God has proved him with the signs. आणि चिन्ह देऊन देवाने ते स्वतःला सिद्ध केलं आहे. And later on, Gideon prepares the altar and calls the altar Jehovah Shalom. आणि मग गिदोन वेदी बांधत आहे, त्या वेदीला तो यहोवा शालोम हे नाव देत आहे. God of peace. शांतीचा देव. From that time, there was no war in the children of Israel. आणि त्या काळापासून इस्रायल लोकांमध्ये कुठल्याच प्रकारचे वाद नव्हते. They had no war. कुठल्याच प्रकारची लढाई नव्हती. They had a rest. त्या ठिकाणी शांती होती. So God wants to give us peace. देवाला आम्हाला त्याची शांती द्यायचं आहे. The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. That means I will have peace of God. मला देवाची शांती प्राप्त होईल. In Leviticus chapter 26 verse 6, the word of God says, लेविय 26:6 मध्ये सांगितलं आहे, peace is sound mind. आणि शांती म्हणजे चांगलं मन. When we have a peace of God with us, ज्यावेळेस आमच्यामध्ये देवाची शांती असते, we have no fear of anything. मग आम्ही कशा बाबतीत भयभीत होत नाही. Most of the time we live in the fear, पुष्कळ वेळा आम्ही भीतीमध्ये जगतो. and because of fear we lose our joy. आणि भीतीमुळे आमचा आनंद आम्ही गमावतो. We lose our stability. आमचं स्थैर्य आम्ही गमावतो. In Proverbs chapter 12 verse 20, the word of God says, नीतिसूत्रे 12:20 मध्ये म्हटलं आहे, those who have peace of God will have joy in their heart. ज्यांच्याकडे देवाची शांती आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाचा आनंद असेल. God wants to give you peace in these days. या दिवसांमध्ये देवाला आम्हाला त्याची शांती द्यायची आहे. Everywhere there is a quarrel. सर्वत्र लढाया आहेत. Everywhere there is a hatred. सर्वत्र द्वेष आहे. People are hating one another in the name of the religion. आणि धर्माच्या नावाखाली लोक एकमेकांचा द्वेष करत आहेत. People are ridiculing others in the name of the caste. आणि जातीचं नावाखाली एकमेकांना ते निंदा करत आहेत, तुच्छ लेखत आहेत. Christians are not special people. आणि मग त्यामध्ये ख्रिस्ती लोक काही वेगळे नाहीत. They ought to be special, त्यांना वेगळं असलं पाहिजे, but they are not special. पण ते वेगळे नाहीत. We also have the caste system in the churches. आणि मंडळीमध्ये देखील जातीवाद आहे. I went in one place in Belapur, बेलापूरमध्ये एका मंडळीमध्ये मी गेलो, and for funeral. त्या ठिकाणी प्रेतक्रियेसाठी. So I thought that there is a common funeral for everyone. आणि मला वाटलं की त्या ठिकाणी कब्रस्तान सर्वांसाठी सामान्य असेल. When I stood in one cemetery, Christian cemetery, ज्यावेळेस मी एका ख्रिस्ती कब्रस्तानामध्ये उभा राहिलो, please remember this is a Christian cemetery. लक्षात घ्या ही ख्रिस्ती कब्रस्तान आहे. It is still in there in Belapur. आणि हे अजूनही बेलापूरमध्ये आहे. And I said that I have come for the funeral of so and so. आणि मी म्हटलं की मी अमुक अमुक व्यक्तीच्या प्रेतक्रियेसाठी आलो आहे. And they said, sorry,
these persons will not be buried here because he is not from our caste. आणि त्याने म्हटलं की क्षमा करा, ह्या व्यक्तीचं मृतदेह या ठिकाणी पुन्हा येऊ शकत नाही, कारण का तो आमच्या जातीचा नाही. There is another cemetery for those kind of caste people. आणि त्या जातीच्या लोकांसाठी दुसरं एक कब्रस्तान आहे. Christian people ख्रिस्ती लोक divided in caste. आणि यांच्यामध्ये जातीवाद आहे. When we arrange a wedding, ज्यावेळेस आम्ही लग्नाची तयारी करतो, when we arrange the suitable match, ज्यावेळेस योग्य जोडीदार पाहतो, we find the caste, आम्ही जात पाहतो and on the basis of caste we arrange the suitable match. आणि जातीच्या आधारे आम्ही योग्य असं जोडीदार पाहतो. That's why we don't have joy in our family. आणि म्हणून आमच्या कुटुंबामध्ये आनंद नाहीये. We are constantly living under the worldly traditions and worldly way of living. आम्ही सतत जगिक जी पद्धत आहे, राहणीमान आहे, जगिक परंपरा याच्यामध्ये जगत आहोत. The word of God says in the verse 2, देवाचं वचन दुसऱ्या वचनामध्ये म्हणतं, Psalms 23 verse 2, स्तोत्र 23:2, He maketh me to lie down in green pastures, He leadeth me besides the still waters. तो मला हिरव्याच्या कुणात बसितो, तो मला संत पाण्याजवळ नेतो. Shepherd does these things for his sheep. आणि मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी या गोष्टी करतो. If I declare God, the Lord is my shepherd, जर मी घोषित करतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला कुठल्याच गोष्टीची वाहन पडणार नाही, He will make me to lie down in green pasture. तो मला हिरव्याच्या कुणात बसवितो. In other words, He will meet my every need. दुसऱ्या शब्दात तो माझी प्रत्येक गरज पुरवितो. The sheep needs green grass. आणि मग त्या मेंढरांना हिरवं कुरण हवं आहे. That's why the Psalms 34 says, आणि म्हणून स्तोत्र 34 मध्ये म्हटलं आहे, those who fear the Lord, जो देवावर भय धरतात, they shall not lack any good thing from Him. त्यांना देवापासून कुठल्याही चांगल्या गोष्टीची उणीव पडणार नाही. God is a giver of good things. देव चांगल्या गोष्टीचा दाता आहे. Don't say God has done this bad thing in your family. आणि म्हणू नका की देवाने ह्या कुटुंबामध्ये ह्या वाईट गोष्टी केल्या आहेत. Don't say that God has brought these problems in your family. आणि म्हणू नका की देवाने माझ्या कुटुंबामध्ये ह्या समस्या आणल्या आहेत. Because God never doesn't do any bad thing towards His people. कारण देव कधीच त्याच्या लोकांसाठी वाईट गोष्टी करत नाही. He maketh me to lie down in green pasture. तो मला हिरव्याच्या कुरणात बसितो. Lie down. बसवितो. That means keeping peace in the heart. आणि याचा अर्थ म्हणजे अंतःकरणामध्ये शांती देतो. He leadeth me beside the still waters. तो मला संत पाण्याजवळ नेतो. Water represents the worldly situation. आणि पाणी ही जगिक जी परिस्थिती आहे त्याचं दर्शक आहे. For sheep, the water is for drinking. आणि मेंढरांसाठी पाणी हे पिण्यासाठी आहे. Sheep are enjoying drinking only when water is still. ज्यावेळेस पाणी शांत आहे त्याच वेळेस मेंढर त्या ठिकाणी पाणी पितात. And the Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. He maketh me to lie down in green pasture. तो मला हिरव्याच्या कुरणात बसितो. Every need of mine is provided by God. देवबाप माझ्या प्रत्येक गरजा पुरवितो. And I am satisfied in it. आणि मी त्यामध्ये समाधानी आहे. Because in 1 Corinthians chapter 14 verse 33 the word of God says, पहिले करीत 14वा अध्याय 33व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, God is author of peace. आणि देव शांतीचा दाता आहे. So Psalms 34 says, आणि म्हणून स्तोत्र 34 मध्ये म्हटलं आहे, those who looked to the Lord, their faces are shining. जे परमेश्वराकडे पाहतात त्यांचे मुख प्रकाशमान होते. They shall not be put to shame. ते लज्जेने काळवडणार नाहीत. We must understand these words of God, आम्हाला देवाची वचन समजले पाहिजे. that God has delivered us from all sorts of fears. देवाने आम्हाला सर्व भयापासून मुक्त केलं आहे. Whatever fears are there. कुठले भय आमच्या जीवनामध्ये असो. I also have fears. माझ्या देखील जीवनामध्ये भय Because आहे. I am not a perfect man. तर कमी परिपूर्ण व्यक्ती नाही. But when I'm gripped with the fear, परंतु ज्यावेळेस मी भयग्रस्त होतो, I call upon God. मी देवाचा धावा करतो. And I said, God, give me courage, strength, and boldness to face this situation of मी fear. देवाला म्हणतो, मला तू धैर्य दे, हिंमत दे, ताकद दे
ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी. Fear always deals with the future. आणि भीती ही भविष्यात्मक गोष्टी संती संलग्न आहेत. And when we have fear, our future is dark. आणि ज्यावेळेस आम्ही भीती बाळगतो आमचं भविष्य हे काळोखात आहे. But when we declare that the Lord is my shepherd, I shall not want, ज्यावेळेस आम्ही हे घोषित करतोय परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. then that fear is really taken away from our heart and mind. आणि मग आपल्या मनातून आपल्या अंतःकरणातून भीती जाते. Because God gives us peace. कारण देव आम्हाला शांती देतो. What is peace? शांती म्हणजे काय? Peace is satisfaction. शांती म्हणजे समाधान. Peace is confidence. शांती म्हणजे एक प्रकारे हिंमत देतो. In Psalms chapter 4 verse 8, the word of God says, स्तोत्रसंहिता 4:8 मध्ये म्हटलं आहे, peace gives sound sleep. आणि आम्हाला शांती चांगली झोप देते. When we have peace in our heart, त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला शांती लाभते. we can have sound sleep when we sleep. आम्ही झोपत असताना आम्हाला चांगली झोप लागते. Many people go to doctor पुष्कळ लोक डॉक्टरकडे जातात. and say, doctor, please give me some medicine so that I can sleep. ते म्हणतात की डॉक्टर आम्हाला झोपेच्या गोळ्या द्या, आम्हाला चांगली झोप लागली पाहिजे. And they come after taking those pills, आणि मग ते गोळ्या घेऊन येतात. and then they come to the doctor. डॉक्टरकडे येतात. Sir, we are taking these pills, but still we cannot sleep. डॉक्टर आम्ही या गोळ्या घेतो तरी आम्हाला झोप लागत नाही. Recently, we heard what is happening in the world. Bill Gates, आणि बिल गेट्स बद्दल आम्ही जगामध्ये काय चाललंय हे आम्ही नुकतंच ऐकलं. the richest person in the world. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, All riches he has, सर्व संपत्ती त्यांच्याकडे आहे. having family for 27 years. आणि मग अशा प्रकारे त्यांचे कुटुंब 27 वर्षाचं आहे. And still, last week we have heard that they are deciding to do the divorce. आणि मग तरी आपण मागच्या आठवड्यात ऐकलं की त्यांच्यामध्ये घटस्फोट होणार आहे. Why? का? Because they lost the peace. कारण त्यांनी शांती गमावली. They thought that peace is in the money. त्यांना वाटलं की पैशामध्ये शांती आहे. The good cinema workers, आणि जे चित्रपटामध्ये काम करणारे नटनटी, they suicide themselves. त्यांनी ते आत्महत्या करतात. Why? का? They thought that fame and praise will give us good life. कारण त्यांना वाटलं की प्रशंसा आणि प्रतिष्ठा त्यांना चांगलं जीवन देईल. But they are frustrated. परंतु ते हे हताश झालेत. God wants we as a church to stand above everything. देवाची इच्छा आहे की आम्ही मंडळीने त्याने सर्व गोष्टी वर असावं. When we are affected by coronavirus, ज्यावेळेस आम्ही कोरोना व्हायरसनी पीडित आहोत, don't conclude yourself that I'm going to die. आणि ह्या समारोपापर्यंत येऊ नका आता मी मरणार आहे. Don't conclude that what will happen to my future. आणि असं म्हणू नका की माझं भविष्य कसं असणार आहे, What will happen to my family? माझ्या कुटुंबाचं काय होणार आहे, Who will take care of them if I die? मी मेल्यानंतर त्याची काळजी कोण घेणार. The more you talk about this in your mind, जितकं जास्त तुम्ही ह्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये विचार करता, our thoughts are against the kingdom of God. आपले विचार देवाच्या राज्याविरोधात आहे. God is a God of peace. देव हा शांतीचा देव आहे. Let us hand everything in the hand of God आपण सर्व काही देवाच्या हाती स्वाधीन करूया. and say, God, come and touch me and give me peace, stability in my thinking. आणि म्हणूया, परमेश्वरा मला माझ्या विचारसरणीमध्ये शांती दे, धैर्य दे आणि स्थैर्य दे. Let my sleep be a good sleep. मला चांगली झोप लागू दे. Let me not worry about anything. मला कुठल्या गोष्टीची काळजी करून देऊ नको. Though there are problems, जरी समस्या आहेत, though there are difficult situations, जरी कठीण परिस्थिती आहेत, but God says, I will not leave you nor forsake you. ते म्हटलं मी तुला कधी सोडणार नाही व टाकणार नाही. God says, wherever you goest, I will go with you. ते म्हटलं तू जिथे असेल त्या ठिकाणी मी तुझ्या बरोबर असेल. In Psalms 29 verse 11, the word of God आणि says, स्तोत्र 29:11 मध्ये म्हटलं आहे, God, Lord gives strength with peace. देवबाप शांती बरोबर ताकद देखील देतो. When we have peace of God, जेव्हा देवाची शांती आपल्या we जीवनामध्ये receive असते, the strength of the Lord. आम्हाला देवाची ताकद मिळते, We receive the courage from the Lord. आम्हाला देवाचं धैर्य मिळतं, And we hear the voice from God. आणि आम्ही देवाची वाणी ऐकतो. Don't worry,
I am going before you. काळजी करू नको, मी तुझ्या पुढे जात आहे, You just follow me. तू फक्त माझं मागे ये. That's why Jesus said, आणि म्हणून येशूने म्हटलं आहे, if anyone want to follow me, जर कोणाला माझ्या मागे यायचं असेल they should deny themselves. त्यांनी स्वतःला नाकारलं पाहिजे, They should deny their parents, त्यांनी स्वतःच्या आवडीला नाकारलं पाहिजे, deny their family, त्यांच्या कुटुंबाला नाकारलं पाहिजे and follow me. आणि माझं अनुकरण केलं पाहिजे. Does this mean that we have to leave our family? याचा अर्थ असा आहे का की आमचं कुटुंब आम्ही सोडलं पाहिजे? Does this mean that we have to leave our parents? याचा अर्थ असा आहे का आम्ही आमच्या आईवडिलांनी सोडलं पाहिजे? No. नाही. Jesus is saying, येशू म्हणत आहे, if you want to follow me, जर तुला माझ्या मागे यायचं आहे, trust me with all your heart. पूर्ण अंतःकरणी मजबूर भरोसा ठेव. I am only your savior. केवळ मीच तुझा तारणारा आहे. Your parents will help you to survive. तुझे आई वडील तुला टिकाव धरण्यासाठी सहाय्य करेल Your relatives will help you to move forward. आणि कसं तरी पुढे जाण्यासाठी तुझे नातेवाईक तुला मदत करतील, But I will save you. परंतु मी तुझं तारण करेल. And that's why आणि म्हणून देवाचे in Gospel of John chapter 2, योहान कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय, when there was a problem in the wedding, ज्यावेळेस त्या लग्नामध्ये समस्या उद्भवली, Jesus came little late येशू थोडा उशिरा आला and 2-3 pangas were over. and 2-3 पंक्ती संपल्या Almost wedding was getting over आणि आता जवळजवळ ते विवाह संपत आलाय, and the wine is finished. द्राक्षरस आता संपला आहे. And mother of Jesus Christ saw Jesus there. आणि येशूच्या आईने येशूला त्या ठिकाणी पाहिलं. She rushingly came ती ताबडतोब त्या ठिकाणी आली and said, Jesus, the wine is over, do something. आणि तिने येशूला म्हटलं की येशू ख्रिस्ता, त्या ठिकाणी द्राक्षरस संपला, काहीतरी कर. Jesus said, woman, what is the relationship between you and me आणि in this येशूने matter? म्हटलंय की या गोष्टीमध्ये बाई तुझा माझा काय संबंध आहे? This matter is divine matter. आणि हे दैवी गोष्ट आहे. Mary did not get angry, मरियेला राग आला नाही, though she was a mother. जरी ती आई होती, She didn't feel insulted. तिला अपमानित वाटलं नाही. She recognized that he was the Son of God तिने पाहिलं की तो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र and आहे he will listen only to the Father in heaven. आणि तो केवळ देव पित्याचीच वाणी ऐकेल. And that's why she told the servants, आणि म्हणून तिने सेवकांना सांगितलं, do whatever he says. तो जे काय सांगतो ते करा. And Jesus told them to fill the pots with the water. आणि मग येशू ख्रिस्ताने सांगितलं की ते दगडी राजनं पाण्याने भरा. And then Jesus said, take the water to the in charge of the food. आणि मग येशू ख्रिस्ताने सांगितलं की जो मेजवानीचा जो अधिकारी त्याच्याकडे हे पाणी घेऊन जा. And he tested, आणि त्याने ते चाखलं and he tested the best wine. आणि चाखल्यानंतर कळालं की त्याला की ते सर्वोत्तम द्राक्षरस होता. And he explains the ritual and the tradition. आणि मग तो परंपरा काय आहे हे त्याने स्पष्ट केलं. He says, usually we serve best thing in the beginning, and at the end we serve the without taste thing. आणि मग त्याने सांगितलं की सुरुवातीला सहसा उत्तम ते दिलं जातं आणि शेवटी निरस दिलं जातं. But you have kept the best till the end. तुम्ही सर्वोत्तम शेवटपर्यंत टिकवला आहे. This is the statement from the in charge of the food. हे जो मेजवानीचा कारभारी आहे त्याच्याकडून हे विधान आहे. You have kept the best till the end. तुम्ही उत्तम ते शेवटपर्यंत टिकवलं आहे. Hallelujah. The हालेलुया. Lord is my shepherd, I shall not want. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. He shall give me the best till the end. तो मला शेवटपर्यंत उत्तम ते देईल. So we receive the strength from the Lord. आम्ही देवापासून ताकद मिळतो. In Psalms 37 verse 4, 11 and 37 the word of God says, आणि स्तोत्र 37 4 11 आणि 37 मध्ये म्हटलं आहे, the meek people have peace and peace will make them perfect. नम्र लोकांकडे शांती असते आणि शांती त्यांना परिपूर्ण करते. God wants to perfect us while we are on the face of the earth. या पृथ्वीतलावर आपण असताना देवाला आम्हाला परिपूर्ण करायचं In आहे. other words, God wants we to cling to himself more and more and more. देवाची इच्छा आहे की या जगामध्ये असताना आम्ही त्यासाठी अधिक अनाधिक बिलकुल राहावं. God wants to bless you more and more in these days. या दिवसांमध्ये देवाला आम्हाला अधिक अनाधिक आशीर्वादित करायचं आहे. More than what you can think of. तुमच्या विचार करण्यापेक्षा अधिक.
I have experienced the best things of the Lord in my life. मला माझ्या जीवनामध्ये देवाच्या उत्तम गोष्टी अनुभवात आल्या. Whatever clothes I wear today, जे कपडे मी आज घालतो, whatever clothes I have been wearing last 42 years, मागील 42 वर्षाचे कपडे मी घालत आहे, even more than that, त्यापेक्षा अधिक all clothes, everything was given to me as a gift from the people of God. आणि देवाच्या लोकांनी त्या प्रत्येक गोष्टी मला देणगी म्हणून दिल्या, गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. They have given me the best shirts. मला उत्तम ते शर्ट दिले आहेत. This shirt which is on my body today आणि जे शर्ट माझ्या शरीरावर आज आहे, is given as a gift. मला ते गिफ्ट म्हणून This मिळण्यात tie आलंय. is a given of gift. हे टाय देखील गिफ्ट आहे, This pant is a given gift. हे पॅन्ट देखील गिफ्ट आहे, Shoes given gift. आणि बुट देखील गिफ्ट आहेत, Socks is given gift. सॉक्स देखील गिफ्ट आहेत. God gives you the best देव बाप तुम्हाला उत्तम ते देतो, because God wants to perfect you in this world. कारण का देवाला या जगामध्ये तुम्हाला परिपूर्ण करायचं आहे. These are necessities we need. या गोष्टी आम्हाला हव्या आहेत. Money we need. पैसा आम्हाला हवा आहे. But if we do not follow the word of God, परंतु जर आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही, money will become cursed to us. पैसा आमच्यासाठी शापित होईल. Our own salary will become insufficient to us. आमचा स्वतःचा पगार आमच्यासाठी अपुरा पडेल. That's why I have decided म्हणून मी हे निर्णय घेतलाय, from the childhood, लहानपणापासून I will obey the Lord in giving God's tithe faithfully to the house of God. मी देवाच्या मंदिरामध्ये विश्वासूपर्यंत दशावून दिल्याने मी विश्वासू राहील. Never ever I regretted of doing that. मला हे करून कधीच पस्तावा झाला नाही. God provided my every single need miraculously. देवाने माझ्या सर्व गोष्टी अद्भुतरित्या चमत्कारिकरित्या पुरवल्या. Peace will give you strength in your body. आणि शांती तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला ताकद देईल. We all need good health. आम्हाला सर्वांना चांगल्या आरोग्याची गरज And आहे. God wants to bless you with good health. देवाला आम्हाला चांगलं आरोग्य द्यायचं आहे. Church, मंडळी, you should be with good health. तुम्ही चांगल्या आरोग्यामध्ये असलं पाहिजे. Today God is giving you His peace. आज देव त्याची शांती तुम्हाला देत आहे. That's why in Gospel of John chapter 14 verse 27 the word of God आणि म्हणून says, योहान कृष्ण वर्तमान 14 अध्याय वचन 27 मध्ये म्हटलं आहे, Jesus who is the good shepherd, येशू जो उत्तम मेंढपाळ आहे, He says, तो म्हणतो, I give my peace unto you, not that at the world. मी माझी शांती तुम्हाला देतो, जग देतो तसं नाही. When I give my peace, ज्यावेळेस मी माझी शांती देतो, your life will be beautiful. तुमचं जीवन हे सुंदर असणार आहे. Because you have declared, the Lord is my shepherd, I shall not want. कारण तुम्ही हे घोषित केलंय की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार There नाही. are many scriptures in the Bible about peace. पुष्कळशे शास्त्र वचन आहे शांतीबद्दल देवाच्या I वचनामध्ये. want to give you good news. मला तुम्हाला चांगली बातमी द्यायची आहे. We have been called to preach, live, and speak about the peace of God. आम्हाला यासाठी पाचारण करण्यात आलं आहे की आम्ही शांतीबद्दल बोलावं, शांतीबद्दल जगावं आणि शांतीबद्दल इतरांना सांगावं. That's why in Matthew chapter 10, आणि म्हणून मत्तई कृष्ण वर्तमान 10व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, Jesus commands disciples. येशू त्या शिष्यांना धमकावित आहे. He sent 70 disciples तो 70 शिष्यांना पाठवत आहे and he commands them, आणि त्यांना तो सांगत आहे, when you enter in the house, ज्यावेळेस तुम्ही त्या घरामध्ये प्रवेश कराल, speak this word, हे विधान करा, peace be unto you. तुम्हाला शांती असो, Peace be unto you. तुम्हाला शांती असो. If those people receive you, आणि जर त्या लोकांनी तुम्हाला स्वीकारलं, good. चांगली गोष्ट आहे. But if they reject you, जर तुम्हाला नाकारलं, let your peace come back with you. तुमची शांती तुमच्या बरोबर पुन्हा असो. In other words, Jesus is saying, दुसऱ्या शब्दात येशू म्हणत आहे, when you give my peace to them, ज्यावेळेस तुम्ही माझी शांती and त्यांना if they द्याल, reject my peace, आणि जर त्यांनी माझी शांती नाकारली, the peace will return back to you. You will not be hurt by their words. त्यांच्या शब्दाने तुम्ही दुखावले जाणार नाही. You ती will not शांती be- तुम्हाला पुन्हा मिळेल. You will not be discouraged when they reject you. ज्यावेळेस तुम्हाला नाकारतील त्यावेळेस तुम्ही निराश होणार नाही. You will not be frustrated when they insult you. ज्यावेळेस तुमचा अपमान होईल तुम्ही हताश होणार नाही. The peace will return to you. देवाची शांती तुम्हाला पुन्हा Hallelujah. मिळेल. हालेलुया. Peace will return to you. देवाची शांती तुम्हाला पुन्हा Because मिळेल. we are enjoying the peace of God. आणि आम्ही देवाच्या शांतीचा
उपभोग घेत आहे. He leadeth me beside the still waters. तो मला संत पाण्याजवळ नेतो. And we see आणि आम्ही पाहतो that Jesus calms the storms. येशू ख्रिस्त वादळ शांत करतो. When he was in that boat ज्यावेळेस तो त्या मच्छव्यात होता, and there was a storm all over, त्या ठिकाणी सर्वत्र वादळ होतं. disciples said to him, Jesus, there is a storm, we are sinking and you are sleeping. आणि शिष्य म्हटले की या ठिकाणी वादळ आम्ही बुडत आहोत, तू झोपलायस. Jesus rises up, येशू उठला, speaks to the wind, त्या वाऱ्यासंती बोलला, speaks to the storm. त्या वादळासंती बोलला. It's only Jesus has power to speak with the wind and speak to the storm of your life. केवळ येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनाच्या वाऱ्या वादळासंती बोलण्याचा अधिकार आहे. We always speak about our trials and troubles. आम्ही आमच्या त्रासाबद्दल आणि मोहाबद्दल बोलतो. We always speak about storms and wind. आम्ही वादळांबद्दल बोलतो. Allow Jesus to speak in your life. येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये बोलण्यासाठी वाव द्या. He will directly speak with the wind and the storm. तो सरळ सरळ त्या वादळासंती वाऱ्यासंती बोलेल. And when he speaks that, आणि ज्यावेळेस तो ते बोलतो, peace comes. शांती त्या ठिकाणी प्रस्थापित होते. God wants to bring his peace right now in your life. देवाला तुमच्या जीवनामध्ये आत्ता शांती आणायची आहे. If you are disturbed in any way, जर तुम्ही दुःखित आहात, if you अस्वस्थ are आहात, troubled in any way, जर तुम्ही अस्वस्थ आहात, if you are concerned for anything, जर तुम्ही चिंताग्रस्त असाल कुठल्या गोष्टीविषयी, come to Jesus. येशूकडे या, Come to God. प्रभूकडे या. Declare him, the Lord is my shepherd. घोषित करा की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Receive the peace of God. येशूची शांती स्वीकारा. Receive the peace of God in the name of Jesus. येशूच्या नावात येशूची शांती स्वीकारा. Receive the strength of God in the name of Jesus. येशूच्या नावात येशूची ताकद स्वीकारा. Receive the healing of God in the name of Jesus. येशूच्या नावात येशूचं आरोग्य स्वीकारा. Receive the power of God in the name of Jesus. येशूचं सामर्थ्य येशूच्या नावात स्वीकारा. Everything will be settled down when Jesus arises in your life. सर्व काही सुरळीत होईल ज्यावेळेस येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये उभारला जाईल. And God wants to bless you. आणि देवाला तुम्हाला आशीर्वाद करायचा आहे. तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा, क्षणभर विरह नसावा, प्रभु रे तव सहवास घडावा, राहो सुंदर सदनी नगरी, के मारानी पर्वत कुहरी, देह विभो हा माझा, देव विहो हा माझा, कोठेही मग स्वर्ग जीवा, कोठेही मग स्वर्गच जीवा, तव सहवास घडावा, तव सहवास घडावा, मिळोत षड्रस अन्ने खाया, कंद मुळे वा मज प्रभु राया, तू जवळी मम असता, तू जवळी मम असता, अमृतानुभवच मज तो व्हावा, अमृतानुभवच मज तो व्हावा, तव सहवास घडावा, प्रभु रे तव सहवास घडावा, मृदुल फुलांची सुखकर शय्या, केव्हा प्रस्तर खंडनी जाया, हृदयात वटे कोणी, हृदयात वटे कोणी, असता कष्ट न शब्द हे ठावा, असता कष्ट न शब्द हे ठावा, तव सहवास घडावा, तव सहवास घडावा, हे प्रिय कंदा सर्व सुखाचा, घे घे माझे तन मन वाचा,
ख्रिस्ता मात प्रिय ख्रिस्ता ख्रिस्ता या प्रिय ख्रिस्ता अविनाशी तू मात्र विसावा अविनाशी तू मात्र दिसावा तव सहवास घडावा प्रभु रे तव सहवास घडावा. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मी गौरवतो, तुझे आभार मानतो आजच्या वचनाबद्दल. हेवनली फादर, वी थँक यू for the word that has come to us. Lord, we pray that even as we are living in these days of fear and unpeacefulness, Lord, we need your peace in our life. परमेश्वरा, या गोंधळाच्या आणि अशांततेच्या जगामध्ये आम्ही राहत असताना परमेश्वरा, आम्हाला तुझी शांती आमच्या जीवनामध्ये हवी आहे परमेश्वरा. Lord, we acknowledge that the peace of this world is not permanent in our life. And that's why we want to receive you, the Prince of Peace in our life. परमेश्वरा, आम्ही हे जाणून घेतो की या जगातली शांती ही तात्पुरती आहे आणि म्हणून परमेश्वरा, तू जो शांतीचा राजकुमार आहे ते आम्हाला तुमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वीकारायचं आहे परमेश्वरा. लॉर्ड, वी प्रे दॅट यू विल हेल्प अस टू बी स्ट्रेंथन इन आवर फेथ. परमेश्वरा, आमच्या विश्वासामध्ये तू आम्हाला अधिक बळकट कर परमेश्वरा. Take away every kind of fear that is there in our hearts and mind and let it be replaced by your peace. परमेश्वरा, सर्व प्रकारची भीती जी आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या मनामध्ये तू काढून टाक आणि परमेश्वरा, त्या जागी तुझी शांती आमच्या जीवनामध्ये असू दे परमेश्वरा. सो दॅट वी कॅन बी पीस मेकर्स इन दिस वर्ल्ड. परमेश्वरा, जेणेकरून आम्ही या जगामध्ये शांती प्रस्थापित करणारे व्हावे. लॉर्ड, आय प्रे फॉर युअर पीपल, लॉर्ड ओनली फादर. मीट देम ॲट द पॉईंट ऑफ द नीड. परमेश्वरा, तुझ्या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. त्यांच्या गरजेच्या ठिकाणी त्यांना तू भेट घे परमेश्वर. त्यांच्या गरजा तू पुरव परमेश्वरा. तुझी शांती त्यांच्या कुटुंबामध्ये प्रस्थापित होते परमेश्वर. लॉर्ड, वी प्रे दॅट युअर पीस बी एस्टॅब्लिश्ड इन देअर हार्ट्स, लॉर्ड ओनली फादर. लॉर्ड, वी प्रे दॅट युअर ब्लेसिंग्स विल बी अपॉन युअर पीपल. लॉर्ड, आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझे आशीर्वाद तुझ्या लोकांवर सदैव असू दे परमेश्वरा. अँड यूज अस to that extent to bring light to the world of darkness. परमेश्वरा, तोपर्यंत आम्हाला या अंधकारमय जगामध्ये तुझा प्रकाश आणण्यासाठी आमचा उपयोग तू करून घे परमेश्वरा. येशू ख्रिस्तांच्या याच्या नावात मागतो म्हणून तू आहे. इन जीसस नेम वी प्रे, आमेन. आता आमच्या देव पित्याची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती, पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने सहवास आपणा सर्वांबरोबर आता आणि पुढे सदा सर्वदा असो, आमेन. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, may I request you to please stand on your place in your house. जर या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचा लग्नाचा वाढदिवस किंवा वाढदिवस साजरा करत असाल तर माझी विनंती आहे की आपल्या घरामध्ये आपण उभं राहावं. वी वुड लाईक टू प्रे फॉर यू. आम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. Gracious Heavenly Father, I pray for your people who are going to celebrate their birthday and wedding anniversary in this week. परमेश्वरा, आम्ही तुझ्या लोकांसाठी प्रार्थना करतो जे या आठवड्यामध्ये त्यांचा वैवाहिक आणि वैयक्तिक वाढदिवस साजरा करणार आहे. वी थँक यू लॉर्ड फॉर युअर फेथफुलनेस इन देअर लाईफ. त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या विश्वासूपणाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. लॉर्ड, आय प्रे दॅट इवन ॲज दे एंटर इनटू ब्रँड न्यू इयर of their wedded and personal life, let them experience your protection, provision and all your promises being fulfilled in their life. परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो तुझे लोक त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनामध्ये एका नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्यांना तुझ्या पुरवठ्याची, मार्गदर्शनाची आणि तुझे सर्व अभिष्ट त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होत असताना त्यांना अनुभव घडू दे. Lord, we pray that let them have many more birthdays and wedding anniversaries. परमेश्वरा, अशा प्रकारचे अनेक वाढदिवस आणि वैवाहिक वाढदिवस त्यांना दाखवून आशीर्वाद कर. Lord, I pray that let them be a blessing to their family, to their relatives, neighbors and everyone they come in contact. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो त्यांना, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या नातेवाईकासाठी, त्यांच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांसाठी आणि जे प्रत्येकजण त्यांच्या संपर्कात येतील त्या प्रत्येकासाठी तू आशीर्वाद कर. लॉर्ड, वी ॲज अ चर्च वी रिलीज युअर ब्लेसिंग्स अपॉन देअर लाईफ. परमेश्वरा, आम्ही मंडळी नात्याने तुझे सर्व आशीर्वाद आम्ही त्यांच्या जीवनामध्ये मागत आहोत. परमेश्वरा, येशू ख्रिस्तांचा तारणाऱ्या चरणात मागतो म्हणून तू ऐक, आमेन.